हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला अप्पे खायचे असेल आणि आपण डाळ भिजवायचं विसरलं असेल तर आपण रव्यापासून झटपट असे अप्पे करू शकतो. जर झटपट आणि कमी साहित्यात होणारे अप्पे आपण बघूया. रव्याच्या अप्प्यासाठी लागणारं साहित्य हे बघा. आपण रवा घेतला आहे आणि टोमॅटो घेतले बारीक चिरून, कांदा चिरला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, दही आहे आणि सोडा घेतला आहे चिमूटभर आणि मीठ आणि कोथिंबीर. आणि हे आपण याची चटणी करणार आहे. लसूण, खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर, मिरची हे सगळं आपण वाटून घेऊया. रव्यामध्ये ना कांदा टाकून घेऊया. कांदा टाकला, टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकल्यावर मिरची बारीक चिरलेली ते टाकूया. मिरची टाकली की आपण दही टाकूया आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. कढीपत्ता आपण बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलं ते टाकूया आणि हलवून घेऊया. आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकून हलवून घेऊया. आपण मीठ टाकूया चवीनुसार. आणि हलवून घेऊया. 10 मिनिटं ठेवूया. चटणी करणार आहे. त्यात आपण खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आणि मीठ टाकून आपण वाटून घेऊया. खोबरं टाकले आपण, याच्यात शेंगदाणे टाकूया, कोथिंबीर टाकूया, हिरवी मिरची टाकूया आणि लसूण टाकूया आणि मीठ. आपण खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ टाकून थोडंसं आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया. आपली चटणी झाली आहे, आपण काढून घेऊया. तर आपण कापड ठेवलं आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया. त्याने पसरून घेऊया. म्हणजे याच्यात आपण थोडंसं सोडा टाकूया. आता आपण याच्यात टाकूया. तर त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. लोवर ठेवायचं गॅस. झाले आपले. आता आपलं हे झाले, आपण पलटून घेऊया. आता एकदम कुरकुरीत झाले. छान झाले आपले कुरकुरीत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान झटपट झाले रवा अप्पे. झटपट होणारे रवा अप्पे आपली रेडी आहे. आपण तांदूळ आणि डाळ भिजवली नसेल आणि आपल्याला अप्पे खायची असेल तर ही झटपट होणार आहे, घरच्या साहित्यात होणार आहे. तुम्ही नक्की करू शकता. एकदम सकाळच्या वेळेस कमी साहित्यात सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस हे अप्पे झटपट होतात. तुम्ही नक्की करू बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.